स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच सोपी साध्या सुईने भन्नाट अशी आरीवर्कची डिझाइन बनवून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा इथे मी गळा आखून घेतलेला आहे पेपर कटिंगचा आणि सेंटर पासून अलीकडे आणि इकडे 3-3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे। तर तुम्ही पण याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपण फुलांची बुट्टी बनवून घेणार आहोत जिथे डॉट दिलेले आहेत तिथे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा इथे आपण 3-3 इंचावरती जे पॉइंट देऊन घेतले होते गळ्याच्या साइडने त्यावरती आपण फुलांची बुट्टी बनवून घेणार आहोत। आणि गळ्याच्या साइडने आपण इथे बॉल चेन लावून अशा पद्धतीने 3 लाईन बनवून घेणार आहोत। पण त्या मी ब्लाउज स्टिच केल्यानंतर बनवणार आहे, कारण मग ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसेल। जर आपण अगोदरच बनवल्या त्या लाईन तर शिवताना आपल्याला खूप प्रॉब्लेम येईल। त्यावरती सिंगल फूट जरी लावलं तरी ते मणी फुटण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे मी त्या लाईन ज्या आहेत त्या नंतर बनवणार आहे। आणि जिथे आपण 3-3 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यावरती ते मी फुलांच्या बुट्टी बनवून घेणार आहे। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत शुगर बीड्स, सिक्वेन्स, गोल्डन मनी आणि गहू मनी। तर हे थोडे कॉपर कलर मध्ये आहेत चारी पण। तर यांचा यूज करून आता आपण इथे एक बुट्टी बनवून घेणार आहोत। तर बुट्टी बनवण्यासाठी इथे मी 2 सुईचा यूज करणार आहे, एक हात शिलाईची सुई आणि एक त्यापेक्षा थोडीशी मोठी सुई, कारण हात शिलाईच्या सुईने आपल्याला शुगर बीड्स ओवण्यासाठी सोपं पडेल। तर चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर जी हात शिलाईची सुई आहे ती आपल्याला जिथे पॉइंट दिलेले आहेत आपण बुट्टी बनवण्यासाठी तिथून वरती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि मग त्यामध्ये एक गोल्डन मनी आपण बसवून घेणार आहोत। तर बघा इथे मी एक हा कॉपर कलरचा मनी घेतलेला आहे, कारण साडीच्या काठांवरती आणि ब्लाउजच्या काठावरती कॉपर कलर मधून वर्क आहे। तर ते मॅच होण्यासाठी मी ते कॉपर कलरची मनी यूज करणार आहे। तर बघा तो ओवून घेतलेला आहे, मग त्याच्या शेजारी ही सुई परत खाली घालायची आहे आणि ओढून घ्यायची आहे। पुन्हा एकदा तिथूनच वरती घ्यायची आहे सुई आणि मण्यामध्ये ओवून डबल त्याला लॉक करून घ्यायचंय, म्हणजे मनी हलणार नाही। धागा एकदम टाईट ओढून घ्यायचा आहे ज्यामुळे मनी लूज राहणार नाही। तर बघा इथे मी मनी व्यवस्थित लॉक करून घेतलाय। तर त्याच्या शेजारून ही सुई परत वरती घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपण शुगर बीड्स ओवून घेणार आहोत। तर बघा इथे मी 9 ते 10 शुगर बीड्स ओवून घेतलेले आहेत। तर ते आता काय करायचे, जिथून आपण सुईवरती घेतली होती तशी अशा पद्धतीने फिरवून परत पुन्हा त्याच्या थोडंसं नॉर्मल पुढून अशी सुई खाली घालून घ्यायची आहे। मग ते असे व्यवस्थित फ्लावर मध्ये सेट होतील। तर बघा एकदम व्यवस्थित असे फ्लावरच्या शेप मध्ये ते सेट झालेले आहेत। तर आता धागा एकदम व्यवस्थित पॅक ओढून घ्यायचा आहे आणि जिथून आपण सुई अगोदर काढली होती त्याच्या समोरून सुई काढून अलीकडच्या साइडने ते मनी जे आहेत शुगर बीड्स ते आपल्याला सिक्युअर करून घ्यायचे। सुई जी आहे ती एकदम मण्यांना खिटूनच खाली गेली पाहिजे, ज्यामुळे आपला दुसरा जो धागा आहे रेड कलरचा तो दिसणार नाही। तर अशाच पद्धतीने चारही बाजूने ते मनी जे आहेत ते सिक्युअर करून घ्यायचे। तर बघा इथे मी व्यवस्थित हे फूल सिक्युअर करून घेतलेला आहे। तर आता इथे मी खाली या सुईला नॉट देऊन घेणार आहे आणि दुसरी सुई घेऊन गहू मणी ओवून आणि सिक्वेन्स ओवून आपण याच्या साइडने आणखी एक फुलाची लाईन तयार करून घेणार आहोत। तर इथे मी नॉट मारून घेतलेली आहे, गाठ देऊन घेतलेली आहे। तर आता दुसरी सुई घेतलेली आहे ती एकदम त्या फुलाच्या शेजारून अशी वरती घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण एक गहू मणी आणि सिक्वेन्स ओवून घेणार आहोत। तर इथे मी गहू मणी घेतलेले आहेत आणि सिक्वेन्स पण। तर आता गहू मण्याचं जे छोटं तोंड आहे ते असं सुईमध्ये ओवून घ्यायचंय आणि 2 सिक्वेन्स त्यामध्ये लगेच मागून ओवून घ्यायचे आहेत।
सिक्वेन्सला पसरट होण्यासाठी थोडीशी नॉर्मल एक लाईन एवढी जागा ठेवायची आणि सुई तिथून परत खाली घ्यायची आहे आणि धागा जो आहे तो एकदम खेचून घ्यायचा आहे. तर बघा या अशा पद्धतीने सिक्वेन्स पडली जाते. मग आता जिथून आपण गहूमणीची डिझाईन केली त्याच्या समोरूनच सुई वरती घ्यायची, त्यामध्ये पुन्हा एक गहूमणी आणि 2 सिक्वेन्स ओवून घ्यायच्या. घालून चेक करून घ्यायचा आहे धागा लूज तर राहत नाहीये ना, कारण धागा जर लूज राहिला तर ही आपली जी डिझाईन आहे ती पूर्ण लूज पडेल आणि पूर्ण फिनिशिंग जाईल. त्यामुळे धागा पूर्ण असा टाईटमध्ये ओढून घ्यायचा आहे आणि ही जी डिझाईन आहे ती अशी क्रॉसमध्ये करत राहायची आहे. तर यांच्यामध्ये आणखी 2-2 गहूमणी आणि सिक्वेन्स लावून आपण फुल पूर्ण करून घेणार आहोत. तर बघा हा जो आपण धागा काढतोय तो हे जे शुगर बीड्स आहेत त्याला एकदम खेटून काढायचा आहे, म्हणजे यांची जी साईज आहे ती व्यवस्थित दिसते आणि फुलाचा आकार पण व्यवस्थित येतो. तर बघा आता इथून मी काढलेला आहे, तर त्यामध्ये मी पुन्हा एक गहूमणी आणि 2 सिक्वेन्स ओवून घेते. इथे आपलं हे फूल जे आहे ते बनून रेडी झालेलं आहे, तर तुम्हाला मी ते जवळून दाखवते. सो बघा हे अशा पद्धतीचं आपलं फूल इथे रेडी झालेलं आहे. तर याच पद्धतीने गळ्याच्या सर्व बाजूने आपण ही अशी फुलं बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला मी हे सर्व फुलं बनवून झाल्यानंतरचे लुक दाखवते. तर बघा इथे माझे संपूर्ण गळ्यावरचे जे फ्लावर्स होते आपले बुट्टीचे ते बनवून तयार झालेले आहेत. तर बघा किती सुंदर असं लुक आलेलं आहे गळ्याला. तर बघा एकदम व्यवस्थित असे मी क्रॉसमध्ये फ्लावर्स बनवून घेतलेले आहेत. तर यानंतर आता आपण याच्यामध्ये मध्ये थोडीशी डिझाईन करणार आहोत, कारण त्यांना खूप जास्त हेवी अशी डिझाईन नको आहे. तर मग मी तुम्हाला कशा पद्धतीने ती बनवायची ते सांगते. तर आता आपण इथे मध्ये अशा पद्धतीने शेप देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी मेजरमेंट घ्यायची आहे. तर या फुलापासून खाली इथे आपण 1 इंचाला मार्किंग करून घेणार आहोत आणि आपण अशा पद्धतीने इथे आकार वळवून घेणार आहोत. तर इथे आकार वळवताना आपण इथे 3 लाईन एवढं ठेवणार आहोत, कारण आपल्याला तिथे बॉल चेनची हे करायची आहे डिझाईन. तर इथून आपण असं सरळ घेऊन असे इकडे वळवून घेणार आहोत. एकदम सोपा असा शेप घेणार आहोत आपण इथे. पण अशा पद्धतीने एकदम रफ मार्किंग करून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण गळ्यावरती मार्किंग करून घेणार आहे. तर बघा हे जे छोटं आहे ते मी इकडे आतमधल्या साईडने ठेवलं आहे आणि हे बाहेरच्या साईडने. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण गळ्यावरती मार्किंग करून घेते. तर बघा इथे मी संपूर्ण फुलांच्या मध्ये ते मार्किंग करून घेतलेलं आहे. एकदम साधा आकार घेतलेला आहे, कोणी पण वळवू शकेल असा. तर अशा पद्धतीने ते मी मार्किंग करून घेतलेलं आहे संपूर्ण गळ्याच्या साईडने. तर यावरती आता आपण वर्क करून घेणार आहोत. इथे या आकारात आपण आता छोटे गोल्डन मनी यूज करून याला फिल करून घेणार आहोत.
तर त्यासाठी मी हात शिलाईच्या सुईमध्ये दोरा घेतलाय वाहून. तर ते बघा इथून मी काढते बघा अशा पद्धतीने. याच्यामध्ये मी आता गोल्डन मनी भरून घेणार आहे. ते अंदाजे मनी ओवून घ्यायचे आहेत आपल्याला. हा बाहेरचा आकार पूर्ण फिल होईल एवढे. तर बघा इथे मी मेजर करून घेते. तर इथे थोडे जास्त होत आहेत तर इथे मी 2-3 मनी काढून घेणार आहे. तर आता काय करायचंय, इथे ग्लू घ्यायचा आहे आणि हा जो शेप आहे तो त्याच्याने ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा तुम्हाला दिसतच असेल मी कशा पद्धतीने त्याचा शेप देऊन घेतलेला आहे. तर त्यावरती आता आपण हे मनी सेट करणार आहोत. ही जी सुई आहे ती लास्ट मण्यापासून आपण खाली घेणार आहोत. तर बघा व्यवस्थित हे मनी सेट करून घेतलेत मी या शेपमध्ये. तर आता ही सुई आपण इथून काढून इथे ओवून घेणार आहोत मनी. तर बघा इथून मी सुई घेतलेली आहे वरती. तर याच्यात मी आता 15-16 मनी ओवून घेणार आहे. बघा इथे मी 15 मनी ओवून घेतलेत. तर आता आकार बसतोय का नाही ते बघते मी एकदा चेक करून. तर हे एकदम व्यवस्थित बसलेले आहेत. तर इथे आता आपण परत ग्लू लावून त्याला सिक्युअर करून घेणार आहोत. तर हे पूर्ण सुकल्याच्या नंतर आपण याला या मण्यांना 2-2 मण्यांच्या गॅपवरती टाचे टाकून घेणार आहोत. तर हे अशाच पद्धतीने मी सर्व करून घेणार आहे. तर बघा इथे मी सर्व जे आपण शेप दिले होते त्यावरती मोती बसवून घेतलेले आहेत. तर यांना आता आपण धाग्याने व्यवस्थित सिक्युअर करून घेणार आहोत. तर काय करायचं आहे, 2-2 मोत्यांच्या मध्ये आपण धागा टाकून तो आतमधल्या साईडने लॉक करून घेणार आहे, ज्यामुळे हे मोती व्यवस्थित लॉक होतील आणि निघणार नाहीत लवकर. तर बघा हे अशा पद्धतीने मी बनवून घेतले. तर बघा इथे मी हे अशा पद्धतीने स्टोन चिटकवून घेणार आहे प्रत्येक फुलामध्ये. तर बघा हे मी अशा पद्धतीने पानं बनवून घेतलेत. तर आता ते आपण वरती पण बनवून घेणार आहोत. तर कसे बनवायचेत ते तुम्हाला मी सांगते. तर बघा कटवर्कचे जे असतात ना पाईप ते घेतलेले आहेत मी. ते पानांच्या मधून बरोबर अशा पद्धतीने सुईने धागा वरती घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ते पाईप ओवून घ्यायचे आहेत. तर मी इथे 5-6 पाईप ओवून घेणार आहे, जेवढे आपल्याला लांब पान पाहिजे तसं. आणि मग ते सुई अशा पद्धतीने घेतल्यानंतर तिरके ठेवून सुई खाली घेऊन घ्यायची आहे आणि मग एक पाईप सोडून वरती काढायची आहे. म्हणजे जो आपण कटवर्कचा पाईप समोर दोरा घातला आहे तो तिथून वरती घ्यायचा आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवणारच आहे कशा पद्धतीने घ्यायचे ते. त्यानंतर किती पाईप ॲडजस्ट होतात त्या लाईन पर्यंत तेवढे ते ओवून घ्यायचे आहेत, मेजर करून घ्यायचे आहेत. आणि मग पुन्हा त्या जे आपण पानाचा शेप म्हणजे वेलीचा शेप दिलेला आहे त्या मोत्यांपर्यंत ते अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते झूम करून. एकदम त्याला खिटून ते खाली गेले पाहिजेत म्हणजे व्यवस्थित शेप दिसतो. तर इथे मी आता 4 कटवर्कचे पाईप ओवून घेतलेले आहेत. तर ते अशा पद्धतीने इथून मी खाली घेते. तर नेक्स्ट टाइम पण त्याच पद्धतीने करायचं आहे. वरच्या साईडने सुई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 3 पाईप ओवून घ्यायचे आहेत म्हणजे जे त्याचं तिरकं आपलं पानं टाईप शेप येईल त्याचा. तर बघा इथे मी पुन्हा दोरावर घेतलेला आहे वेलीजवळूनच. तर आता त्यामध्ये मी पाईप ओवून घेत आहे. तर बघा इथे मी 3 पाईप ओवून घेतलेत आणि अशा पद्धतीने सुई खाली घालून घेत आहे.
तर बघा आता हे एक पान आपलं इथे रेडी झालेलं आहे. तर दुसरं पान इथून मी असं चालू करणार आहे, म्हणजे त्या सेंटरमधून बरोबर वेलीच्या एक आपण खाली घेतलं एक सेंटरमध्ये, आणि याच पद्धतीने तिरके तिरके कटवर्कचे पाईप लावून पानाचा शेप बनवून घेणार आहोत. तर बघा अगोदर मी 5 पाईप ओवून घेणार आहे आणि मग ते तिरके अशा पद्धतीने तिथे हे करून घ्यायचे आहेत. खाली सुई घालून पुन्हा लॉक करून जसं आत्ता केलं त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर इथे मी झूम केलेला आहे, तुम्ही लक्षपूर्वक बघू शकता मी कशा पद्धतीने ते तिरकं कटवर्कचे पाईप ओवून घेतल्याच्या नंतर करते आणि मग सुई खाली घेते, पुन्हा एक पाईप सोडून सुईवरती घ्यायची आणि तिथून असं खाली आपण पाईप ओवून हे करून घेणार आहोत, स्टिच करून घेणार आहोत. तर व्यवस्थित बघा म्हणजे लक्षात येईल. तर तुम्ही सांगण्यापेक्षा लक्ष देऊन बघा म्हणजे लगेच आपल्याला लक्षात राहतं. तर बघा इथे दुसरं पण मी लाईन बनवून घेतली. आता तिथूनच काढायचं आहे वरती धागा आणि परत पुन्हा तिरके पाईप एक पाईप कमी असं म्हणजे तिरके शेपमध्ये ओवून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी अशाच पद्धतीने संपूर्ण पान जे आहे ते पूर्ण करून घेतलेलं आहे. तर आता सुई खाली घेऊन त्यामध्ये आपण नॉट टाकून घेणार आहोत सुईला, म्हणजे जे पाईप आहेत ते सिक्युअर राहतील. तर बघा इथे पूर्ण पान तयार झाले. आता इथे मी खाली नॉट टाकून घेत आहे. तर नॉट टाकून झालेली आहे. तुम्हाला याचं फायनल लुक दाखवते. तर बघा मी सगळ्या वेलींना पानं बनवून घेतलेले आहेत. तर ते अशा पद्धतीने दिसत आहेत आणि ही जी डिझाईन आहे ती आपली इथे पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते ती सांगा मला कमेंट करून. आणि मी याच पद्धतीने बाहीवरती पण डिझाईन बनवून घेणार आहे. तर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तो सांगा. तर हे मी पुढच्या गळ्याला बनवून घेतलं आहे, पुढचं पार्ट आखून. तर बघा किती व्यवस्थित असे फुल ते बनवून झालेलं आहे. आणि हे जे आहे ते ब्लाऊजचं फायनल लुक रेडी झाल्यावरती काढलं होतं घाई तरी ते मी त्याला मस्त असे हँगिंग बनवून घेतलेले आहेत. जर तुम्हाला याच्या आरीवर्कच्या स्लीवचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा इथे मी पुढच्या गळ्याची जी डिझाईन आहे ती दाखवते. तर सेम मागच्या गळ्यासारखीच मी ते बनवून घेतलेली आहे आणि फक्त जिथे मी तुम्हाला म्हणले होते बीड्स लावून घेणार आहे तिथे मी स्टोन चेन लावून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर डिझाईन आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजेच असेच सोपे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोच होतील. थँक्यू.